हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे पाणीपुरी। आपण सर्वात आधी वाटाणे भिजू घातले होते 4 तास आधी। मग त्याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं। धुवून घेतल्यानंतर 2-3 वेळा धुवून घेतलं। धुवून घेतल्यानंतर मग ते कुकरमध्ये ट्रान्सफर केलं। मग त्यात थोडंसं पाणी ॲड केलं। वाटाण्याचे थोडंसं वर दिसेल एवढं पाणी आपण घालायला पाहिजे त्यामध्ये। आणि नंतर मग त्याच्यामध्ये हळद टाकली, 1 टेबलस्पून हळद टाकली। कुकरचं झाकण लावून मग ते गॅसवर आपण ठेवून द्यायचं, गॅस फास्टमध्ये। मग आपण तोपर्यंत पाण्याची तयारी करू। पाण्यामध्ये आपण लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि चिंचेचं पाणी, चिंच एवढं मिक्स केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। मग त्याला आम्ही बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये। बारीक झाल्यानंतर त्याची पेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं। मग त्याच्यामध्ये चाट मसाला, पाणीपुरी मसाला, आमचूर पावडर आणि काला नमक टाकून ते सगळ्यांना मिक्स केलं। मग त्यामध्ये आपण आपल्या इथे लिंबू असतोच, लिंबू आणि कोथिंबीर बारीक कापून घ्यायची, कोथिंबीर आणि लिंबू, त्याच्यामध्ये लिंबू टाकायचा अर्धा आणि मग वरून कोथिंबीर टाकायची आणि लिंबाची स्लाइस त्यामध्ये टाकून द्यायची पाण्यामध्ये आणि पाण्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर मग इकडे माझं पाणी तयार झालं। मी कढई ठेवली गॅसवर। आम्ही आणलं होतं जायकोचा रेडीमेड पाणीपुरी, तुम्ही पाहू शकता। बाउलमध्ये काढलेले आहे मी पाणीपुरी। मग मी तेल गरम झालं आहे का नाही पाहत होती। आपलं तेल बऱ्याप्रमाणे गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। मग मी एकदाच 10 पुऱ्या टाकून पाणीपुरी पूर्ण तळून घेतले। पुऱ्या गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळायची आणि तेवढे छान फुलतात ना, मस्त टमटम। तुम्ही पाहू शकता कसे टमटम फुगलेले आहेत। मग ते झालं ना, काढून ठेवायचं। आणि तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल तर या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता माझे पुऱ्या कसे फुगलेले आहेत टमटम। त्यानंतर आपल्या कुकरची शिट्टी पण झालेली आहे। 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या। आणि माझ्याकडे मॅशर नव्हता म्हणून मी डाळ याच्यानी ते चांगलं रगडून घेतलेलं आहे, रगडा वाटाण्याचा। मग त्याला आपण गरम करायला ठेवलं। त्यामध्ये टाकलं लाल मिरची पावडर, मीठ, काला नमक, चाट मसाला आणि पाणीपुरी मसाला टाकून सगळं मिक्स करून घेतलं। तुम्ही पाहू शकता आपला रगडा एकदम तयार आहे। मग कांदा कापून घेतला, एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला। आणि तुम्ही पाहू शकता इकडे आमची पाणीपुरी तयार। हा आहे रगडा, पाणी, बारीक शेव, कांदा, काला नमक, चाट मसाला सगळं तयार आहे। आणि हा बघा माझा नवरा कसा खातोय। तुम्ही पण एकदा करून बघा। तुम्हाला अगर रेसिपी आवडली असेल तर